कोकणामध्ये अशा प्रकारची इतकी शिल्पसमृद्ध दोनच मंदिरं आज रोजी शिल्लक आहेत. त्यातलं एक आहे अंबरनाथचं शिव मंदिर आणि दुसरं करणेश्वर कसब्याचं, कसबा संगमेश्वरचं. ॲक्च्युली कसबा हा फारसी शब्द आहे. कसबा या शब्दाचा अर्थ एकत्र राहणे किंवा समूहाने राहणे, वस्ती असा होतो. पण ह्या गावाचं खरं नाव आहे संगमेश्वर. आणि आज ज्याला संगमेश्वर असं म्हटलं जातं, म्हणजे जिथे आता संगमेश्वरचा एसटी स्टँड आहे किंवा बाजारपेठ आहे, तर त्या गावाचं नाव नावडी असं आहे. तर हे मूळ कसबा संगमेश्वर आहे. आणि इथे जी आता ज्याला इथे दंतकथेमध्ये ज्याला पांडवांचं ताट असं म्हणतात, म्हणजे जे गोल आहेत 4 ठिकाणी, तर त्याला स्थापत्य शैलीमध्ये रंगशिळा असं म्हणतात. रंगशिळा या शब्दाचा अर्थ देवाच्या समोर उभं राहून कला सादर करण्याची जागा. मग ती रंगशिळा, नृत्यशिला, गानशिला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्या भगवंताच्या समोर उभ्या राहून सादर केल्या जातात, त्यासाठीची ती प्रतिकात्मक जागा आहे. या ठिकाणी एक गद्धेगळही आहे, एक विशेष प्रकारचा दगड असतो की ती गद्धेगळ पण या ठिकाणी तुम्हाला बाहेर बघायला मिळेल. त्या गद्धेगळीचा अर्थ असा असतो की हे मंदिर बांधल्यानंतर आजूबाजूची काही गावं इनाम दिली होती की एका गावाने पूजेचं सामान द्यावं, एका गावाने नैवेद्य द्यावा, एका गावाने काही त्याला अन्य फुलं वगैरे द्यावीत, फळं द्यावीत. तर ह्याच्यासाठी एक आदेश असतो त्या काळच्या पद्धतीप्रमाणे की ही जी गावं इनाम दिलेली आहेत ती यावत चंद्र दिवा करो, म्हणजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हा आदेश पाळला जावा, आणि तो जो मोडेल त्याचं हे असं होईल, असं ते चित्र काढून दाखवलेलं असतं. त्याला गद्धेगळ असं म्हणतात. त्याचाही दगड तुम्हाला बाहेर बघायला मिळतो. आणि सगळ्यात शेवटचं करणेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य असं की तुम्ही जिथे गाभाऱ्याच्या बाहेर दर्शनासाठी उभे राहता तिथे वरच्या बाजूला करणेश्वर मंदिराची प्रतिकृती मंदिरात कोरून दाखवलेली आहे. म्हणजे मंदिर बाहेरून कसं दिसेल ते तुम्हाला आत